नायलॉन मांजेचा जीवघेणा फास 72 वर्षीय माजी सैनिक थोडक्यात बचावले। महाराष्ट्र शासनाकडून नायलॉन मांजावर कडक निर्बंध व दंडाची तरतूद असतानाही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पुन्हा एकदा नायलॉन मांजामुळे जीवावर बेतणारी घटना घडली। शहरातील लक्ष्मी टॉकीज रोडवर अचानक नायलॉन मांजाने मोपेड स्वाराच्या कपाळावर खोल जखम केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली। ही घटना म्हणजे केवळ अपघात नव्हे तर निष्काळजीपणाचा जीवघेणा इशारा ठरली। राजाभाऊ ताडे वैवश्य 72 निवृत्त भारतीय सशस्त्र दलातील जवान हे शहरातील भाजी मार्केटमधून भाजी घेऊन आपल्या घरी परतत असताना ही घटना घडलेली आहे। अचानक समोरून आलेल्या नायलॉन मांजाने त्यांच्या कपाळावर खोलवर वार केलाय। रक्तस्राव सुरू होताच त्यांनी मोपेडवरूनच हेल्प अशी आर्त हाक देत मदत मागितली। आजूबाजूच्या लोकांनी आणि दुकानदारांनी प्रसंग सावधान राखत तात्काळ धाव घेऊन त्यांना मदत केली आहे। गंभीर जखमी अवस्थेमध्ये राजाभाऊ ताडे यांना तात्काळ नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत त्यांच्या कपाळावर 8 टाके घातले। सुदैवाने मांजा त्यांच्या हाताला अडकल्याने गळा कापला जाण्यापासून ते थोडक्यात बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना अटळ होती। सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने डॉक्टरांचं सांगितलंय। घेऊन येताना आपल्या टाकीच्या समोर म्हणजे एकदम मंजानी असं वाटलं की काहीतरी नृत्य आहे। मी हाताने एकदम तो धागा थांबला, पकडला, पण तो काही तोपर्यंत ब्लड सुरू होऊन गेलो। हातानं असा वर करून बाजूला केला, गाडी थांबवली आणि यांना आवाज दिला, भैया हेल्प म्हणून। हे मग म्हणाले की जवळ डॉक्टरचं घर आहे, तिथे जाऊया आपण। सरांना माहिती आहे किती टाके लागले, तर मला 8 टाके लागले झाली आणि तयारचा मंजा होता तो बिलकुल हातानं म्हणजे असं बाजूनं होऊन नव्हता राहिला, त्याचा गळाच पूर्ण कटला असता। गळ्याला हे पूर्ण हे झालेलं आहे, गळ्यापासून मी हाताने बाजूला केला त्याला फोरहेडवर 8 टाके बसले आहे। त्यांनी प्रेझेन्स ऑफ माइंडनं थोडंसं ते मंजा वरतं करून घेतला म्हणून तो वाचला, नाहीतर त्याची मेन नस जी आहे गळ्याची तिथे ऑलरेडी कटिंग झाली आहे, पण ते डीप नसल्यामुळे त्याला म्हणजे जीवाला धोका नाही झाला, नाहीतर त्याच्या जीवाला धोका होऊ शकत होता। एक लांब 5 ते 6 इंच लांब जखम झाली आहे ते मंजाच्या घासल्यामुळे। नाही त्याला साफ करून आणि लोकल इंजेक्शन देऊन 8 टाके लावले आहे आणि ब्लिडिंग वगैरे आता बंद आहे। पूर्ण जे ब्लिडिंग होत होतं ते बंद आहे आता। आहे ते डेंजरस होऊ शकलं असता। नाही, यांना फक्त 8 दिवस आता अँटीबायोटिक्स घ्यावं लागेल। 3-4 दिवसानंतर मी बघेल की टाके 8 दिवसांनी काढावं लागते की 10 दिवसानं, ते बघितल्यानंतर मग 3 दिवसानंतर डिसाईड करावं लागेल की बाबा टाके केव्हा काढायचे। 8 टाके लागले ना। एक तर गावात जे गाड्या फास्ट चालू नये, एक दुसरं ते आजकाल समोर रॉड येते 2 व्हीलरला लावण्यासाठी, तर त्याच्यानं प्रोटेक्शन होऊ शकते। हां, मोठी घटना होऊ शकली असती ना जर खालतं जे मानेवर आहे, मानेच्या मधात जर जिथे त्यांना इजा झाली आहे, हेच इजा जर तिथे झाली असती तर डेफिनेटली ते डेंजरस म्हणजे जीव घेण्यालायक असते ती।